नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री नितीन गडकरी यांचं आज मी भाषण ऐकत होतो आणि डोक्यात जुन्या स्मृतीचा लख्ख असा एक प्रकाश पडावा तशी अवस्था झाली. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये गडचिरोली जिल्ह्याचं मोठं ट्रान्सफॉर्मेशन बदल कसा होतोय, ते आकडेवारीनुसार सांगितलं त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. ते असं म्हणाले, की 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये होते आहे. त्यांच्या शेजारी गेल्या वर्षी श्री नवीन जिंदाल बसले होते आणि गेल्या वर्षी त्या दोघातला संवाद असा झाला, की नवीन जिंदाल हे कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती त्यांना असं म्हणाले, की गडचिरोलीतल्या आयर्न ओरमध्ये किंवा स्टीलमध्ये 64% ची गुणवत्ता आहे. त्याने विचारलं, की ही काय गुणवत्ता असते? 64 काय? 50 काय? तर ते म्हणाले, की जगातल्या सर्वोत्तम अशा स्टीलपैकी हे एक स्टील आहे. आणि तिथपासून मला असं लक्षात आलं, कारण मग मी ते गडकरींचं भाषण ऐकल्यानंतर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो, काही पत्रकार मंडळींशी बोललो. माझा जुना अनुभव मला आठवला आणि अक्षरशः महाराष्ट्राला गडचिरोली ही एक लॉटरी लागली असं माझ्या लक्षात आलं. खरोखर 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होतेय. 1 लाख तरुणांना तिथे थेट रोजगार मिळेल आणि अर्थात तिथं असलेल्या जंगलाच्या वैविध्यतेबद्दल, कारण जवळपास 70-80% पूर्ण ग्रीनरी आहे. मला आठवतं मागे मी श्री अभय बंग आणि आमटे कुटुंबातल्या एका सदस्यांना भेटण्यासाठी निवडणुकीच्या ऐन काळामध्ये बहुतेक 2014 ची गोष्ट आहे. गडचिरोलीला निघालो होतो. नांदेडवरून निघालो आणि मी अभय बंगांना फोन केला. माझा असा अंदाज होता, की मी अगदी 3-3.5 तासामध्ये, कारण तेवढं अंतर किलोमीटर आपल्या गाडीच्या हिशोबाप्रमाणे दिसत होतं. मी म्हणालो त्यांना मी तिथे पोहोचेन त्यावेळेत. ते हसले आणि ते का हसले हे त्यांनी मला फोनवर नाही सांगितलं. पण नंतर जसा मी, कारण त्या दिवशी तर पोहोचूच नाही शकलो. चंद्रपुरात मी थांबलो. दुसऱ्या दिवशी उठून जेव्हा मी त्या दिशेनं निघालो, तेव्हा त्या निबिड अरण्यातली शांतता ती अक्षरशः अंगावर येते असं दिसत होते. कारण जागोजागी पोलीस फोर्स लागलाय. मग तिथे बंग यांच्याशी चर्चा करून मी आमटे परिवाराकडे गेलो. तिथे दरम्यानच्या त्या प्रवासादरम्यान एक प्रकारची जी भीषण शांतता, कारण तो रेड कॉरिडॉरचा भाग आहे. म्हणजे आज मी ते तुम्हाला सांगतो, ते रेड कॉरिडॉर ते स्टील कॉरिडॉर हा जो बदल आहे गडचिरोलीचा, तो खरोखर मला असं वाटलं, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक उद्योजकानं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक अशा व्यक्तीनं, की ज्याला काहीतरी करायचंय किंवा त्याला काही जरी नसलं करायचं, तर ही जी लॉटरी कशी लागली आहे, ते समजून घ्यायचं त्यांनी हा व्हिडिओ बघावा. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, की गडचिरोलीसारखा जिल्हा, त्या जिल्ह्याचा इतिहास सुद्धा इतका भव्य-दिव्य आहे ना, की मध्ये तो साउथ इंडियाचा एक चित्रपट आला होता, बाहुबली पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याच्यातली जशी ती महाराणी होती ना, तशी ती चंद्रकला देवी ही गडचिरोली जिल्हा त्या विदर्भातल्या राज्याची एक राणी आहे. कधीतरी मी त्या चंद्रकला देवीवरती एक छान अशी डॉक्युमेंटरी बनवेन. सो मी त्याचा इतिहास भूगोलच सगळा काढला. मी थोडासा इतिहास सांगतो आणि मग हे 7 लाख कोटी रुपयाचं जे गणिती आहे, ते मी तुम्हाला सांगतो. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातला एक जिल्हा. हा जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून विभागून तयार करण्यात आला. त्यापूर्वी गडचिरोली आणि सिरोंचा हे 2 तालुके चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होते. इथे ए.आर. अंतुलेंचा संदर्भ येतो. ए.आर. अंतुलेंनी 1982 साली काही जिल्ह्यांची निर्मिती केली, जशी धाराशिव जिल्ह्याची विभागणी करून तिथे एक वेगळा जिल्हा तयार केला, लातूर आणि धाराशिव. रायगड जिल्ह्याचं जे पूर्वीचं कुलाबा नाव होतं, ते रायगड केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात राजधानीला अनुसरून. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्ह्याची निर्मिती केली. अशा बऱ्याच गोष्टी या रांतुले यांच्या नावावरती आहेत. कधी-कधी मला असं वाटतं, की एक अत्यंत कर्तृत्ववान मुख्यमंत्री, जो कथित भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडला, ज्याची कधीच सिद्धता झाली नाही. पण कधीतरी या रांतुलेवरती पण सविस्तर बोललं पाहिजे. 1905 मध्ये गडचिरोली तालुक्याची स्थापना झाली होती, ज्यात ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर तालुक्यातला काही भाग समाविष्ट आहे. हा इतिहास समजून घेतल्याशिवाय आत्ताचं वर्तमान लक्षात येत नाही. या भागावर प्राचीन काळात मौर्य, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, देवगिरीचे यादव आणि नंतर गौंड राजवंशाचा प्रभाव होता. आजही आहे. 14व्या आणि 15व्या शतकात गौंड राज्य होतं, ज्यात गडचिरोली हे उत्तरेकडील सीमेचा भाग होते. जिल्ह्याचं नाव गड म्हणजे किल्ला आणि चिरोली एक काटेरी झुडूप याच्यावरून गडचिरोली पडले. मी म्हणालो ना तुम्हाला, जसं-जसं मी हे सांगत जाईन, तसं-तसं तुमच्या लक्षात येईल, की हे खूप रंजक आहे. गडचिरोली
हा जिल्हा केवळ महाराष्ट्राचाच नाही, केवळ देशाचाच नाही, तर जगाचं स्टील हब बनवू शकतो, इतकी त्याच्यात आता कॅपॅसिटी आली आहे. मराठा आणि ब्रिटिश काळ 1751 मध्ये नागपूरच्या रघुजी भोसले यांनी या भागावर नियंत्रण मिळवलं. 13व्या शतकात खांडक्या बल्लाळ शहानं चंद्रपूर ही राजधानी बनवली. 1854 मध्ये चंद्रपूर बेरारचा भाग होता आणि बऱ्याच लोकांना तिथं जो हिंदी भाषिक प्रभाव दिसतो ना, संपूर्ण विदर्भामध्ये, त्याचं कारण आहे की तो सेंट्रलचा भाग होता, तो बेरारचा भाग होता, जिथे मध्यवर्ती ब्रिटिश संस्था अस्तित्व होतं ब्रिटिशांचं. आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे राज्य सलग असल्यामुळे तिथे मराठीपेक्षा आजही मला हिंदीचा प्रभाव जाणवतो. 1857च्या उठावात बाबूराव पल्लेसूर शेडबाके यांच्यासारख्या आदिवासी नेत्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला. 1905 मध्ये ब्रिटिशांनी गडचिरोली तहसील तयार केलं. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा गडचिरोली भाग झाला आणि मग आधुनिक इतिहास 1982 साली गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली. या जिल्ह्याचा भूगोल इतिहास इतकाच रंजक आहे. जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 14,412. हे समजून घ्या, कारण त्याच्याशिवाय मी आता जे तुम्हाला सांगणार आहे, की जगाची स्टील राजधानी बनते ती कशी, ते नाही कळणार. ज्यात 76 ते 80% भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि पुढं पर्यावरणविषयक अनेक मुद्दे येणारच आहेत चर्चेत. हा जिल्हा आदिवासी आणि अविकसित म्हणून ओळखला जात होता, असं अगदी 2-4 वर्षात आपल्याला म्हणावं लागेल. मुख्य नदी प्रणाली गोदावरी आहे, जी दक्षिण सीमेवर पश्चिम ते पूर्व वाहते. इतर नद्या आहेत वैनगंगा, प्राणहिता. या जंगलामध्ये सागवान, बांबू, मोवाई, गलई, गुग्गुल या डोंगराळ भाग जो आहे तो आणि यातला डोंगराळ भाग आहे तो सुरजागड, भामरागड, टिप्पागड, ज्याची आपण खूप वेळेला नक्षलवादी कारवाईच्या निमित्ताने त्याची आठवण करत असतो. कारण गडचिरोली हा जिल्हा रेड कॉरिडॉरचा भाग आहे. 1980च्या दशकामध्ये बंगालमधल्या नक्षलवाडीपासून हा नक्षलवाद सुरू झाला. मी तिथे गेलो, त्या नक्षलवाद्यावरती एक डॉक्युमेंटरी पण बनवली. तिथपासून ते आत्ता ह्या मार्चपर्यंत, कारण ती एक डेडलाईन दिलेली आहे. त्या डेडलाईनमध्ये असं म्हटलंय की मार्च 2026 पर्यंत भारतातला सगळा नक्षलवाद संपवेन, अशी शपथ ह्या देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे. तो एक स्वतंत्र भाग आहे. पण गडचिरोलीमधला नक्षलवाद जवळपास संपत आला आहे असं दिसतंय. नक्षलवाद संपुष्टात येतोय, कारण केंद्र सरकारनं 31 मार्च 2026 पर्यंत ते समाप्त करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलेलं आहे. अनेक एन्काउंटर झाली आहेत आणि तिथं खूप नक्षलवादी ठार झालेत. अनेकांनी शरणागती पत्करली आणि आता खरी कहाणी सुरू होते गडचिरोलीच्या स्टीलची. व्हेरी इंटरेस्टिंग. ही एक लॉटरीच आहे महाराष्ट्रात. गडचिरोलीमध्ये 7.5 लाख कोटी रुपये, म्हणजे 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होती. त्याचं कारण आहे उच्च दर्जाचं लोखंड, हे जे खनिज आहे त्याच्यामुळे. आणि गडचिरोली हे स्टील हब बनेल, कारण आता मी कंपन्याची नावं तुम्हाला सांगतो. खाजगी स्टील कंपन्या आणि सरकारच्या सहकार्याने ही जी गुंतवणूक होतीये, ज्याच्यामध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, सुरजागडचे ते खाणी चालवतात, ते 4 मिलियन टन प्रतिवर्ष स्टील प्लांटसाठी 22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत आणि त्यांची एकूण गुंतवणूक आहे 45,000 कोटी रुपये. JSW स्टील जगातली सर्वात मोठ्या स्टील प्लांटसाठी जगातल्या 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ते तिथे करतायत. 25 मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्लांट ते गडचिरोलीत उभारतायत. टाटा स्टील LMEL सोबत भागीदारी करून, म्हणजे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड सोबत नवीन खाणी आणि स्टील प्रकल्प उभारतायत. एक खरं म्हणजे 19च्या दशकामध्ये टाटा स्टीललाच सर्वात आधी गडचिरोलीतलं स्टील शोधलं होतं, पण ते नंतर हळूहळू नक्षलवादामुळं तिथं फारसं काही होऊ शकलं नाही. पण आता बघा ना, या सगळ्या प्रमुख कंपन्याशिवाय सनफ्लॅग आयर्न अँड स्टील, युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स अशा सुद्धा कंपन्या त्यात गुंतवणूक करतायत. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार म्हणजे पर्यावरण विभाग याला पर्यावरणीय मंजुरी देत आहे. जिल्हाधिकारी आहेत अविशंत पांडा यांनी 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होते असं सांगितलं आहे. गडचिरोली डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑथॉरिटीला कायदेशीर संरक्षण देण्यात आलंय, म्हणजे वेगळी ऑथॉरिटी तिथं क्रिएट करण्यात आलेली आहे. आता खरं कारण आहे इतकं तिथं गुंतवणूक का आहे ते. त्याचं कारण आहे गडचिरोलीतलं लोखंड खनिज उच्च दर्जाचं आहे. सरासरी आयर्न कंटेंट त्यातला 67% आहे, जे चीनच्या 60 ते 67% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे स्टील उत्पादन कमी खर्चात आणि उच्च गुणवत्तेचं होईल. हे खनिज डायरेक्ट रेसिड्यू आयर्न आणि
पेलेटसाठी आदर्श आहे, म्हणजे छोटे-छोटे त्याचे हे तयार करण्यासाठी तुकडे. LMELच्या खाणीत 863 मिलियन टन प्रमाणित साठे आहेत. याचं वैशिष्ट्य आहे उच्च शुद्धता, कमी अशुद्धी, ज्यामुळं पर्यावरण स्नेही उत्पादन तिथं होईल असं म्हणतात. बँडेड डिमाइट क्वार्ट्ज सारख्या कचऱ्यातून सुद्धा ह्याच्यातनं काहीतरी वेगळं त्यातनं काढलं जाऊ शकतं. हे स्टील चीनच्या स्पर्धेला टक्कर देईल, कारण कमी कोळसा आणि उच्च दर्जाच्या खनिजामुळे उत्पादन खर्च कमी होईल. कधी सापडलं हे स्टील? गडचिरोलीत लोखंड साठे 1900च्या दशकात सापडले. टाटा ग्रुपने 1902 मध्ये याचा शोध घेतला, पण माओवादी प्रभावामुळं तिथलं उत्खनन थांबलं होतं. सुरजागड खाणी 2007 मध्ये LMELला लीजवरती मिळाल्या, पण 2021 मध्येच पूर्ण क्षमतेनं उत्खनन सुरू झालं. 2025 मध्ये पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने त्याचा विस्तार झाला. म्हणजे 10 MTPA पासून ते 26 MTPA पर्यंत एकूण 5,000 हेक्टर क्षेत्रात स्टीलचे तिथे साठे आहेत, ज्यात 300 हेक्टरवरती सध्या LMELची खाणी आहे. हे जगातलं सर्वोत्तम स्टील आहे का? नाही. हे जगातलं सर्वोत्तम स्टील नाहीये, पण उच्च दर्जाचं जरूर आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतल्या काही खाणीमध्ये 76-80% स्टील मिळतं. देशाला याचा काय उपयोग आहे? तर स्टील उत्पादन वाढेल, आयात कमी होईल, 1,00,000 नोकऱ्या निर्माण होतील. देशाच्या स्टील क्षमतेच्या 300 मिलियन टन वाढ 2030 पर्यंत अपेक्षित आहे. मराठी तरुणांनी जंप करावी इथे. मराठी उद्योजकांनी जंप करावी इथे. सगळे इतर ठिकाणचे लोक जाण्यापेक्षा मराठी माणसांनी ते आधी करावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. ना की गव्हर्नमेंटचं प्रमोशन. दे आर क्वाईट कॅपेबल. त्यांच्याकडे पैसे पण आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने करतही राहतात आणि उद्योगपती तर आहेतच. माओवाद्याचा प्रभाव यामुळे कमी होईल, कारण पूर्वीचे माओमध्ये आता खनिज काम करतात. महाराष्ट्राला काय उपयोग? तर 1,00,000 नोकऱ्या गडचिरोलीत प्रति व्यक्ती उत्पन्न टॉप 10 जिल्ह्यामध्ये येईल. टॉप 10 जिल्ह्यात. मागास जिल्हा विकसित होईल. स्टील हब बनेल. विदर्भाचा आर्थिक चेहरा बदलेल. LMELनं आतापर्यंत 6,000 कामगारांना शेअर्स दिले, ज्यात आदिवासी आणि पूर्व माओवादी आहेत. सामाजिक विकास होईल. स्टील आणि लोखंड उद्योग जो येतो आहे, त्याबरोबरच मग इतर पायाभूत सुविधा जसं रस्ते आणि वाहतूक, मेडिकल कॉलेजेस, स्टील कॉरिडॉर, MIDCनं 9,100 एकर जमीन अधिकृत केलेली आहे. पाईपलाईन येतील, विजेचं उत्पादन होईल आणि तिथल्या डोंगराचं जे वैशिष्ट्य आहे, हा जो 27 किलोमीटरवरती पसरलेला आहे, जे उंच आणि घनदाट जंगलामुळं जैवविविधता भरपूर आहे. अबुजमाळ व्हॅलीजवळ एकूण डोंगर जो आहे तो 80% क्षेत्राने व्यापलेला आहे. 1,00,000 पेक्षा अधिकची झाडं कापली जाणार आहेत तिथे आणि अर्थात तेवढी झाडं लावण्याची शाश्वती सरकारनं दिली आहे. सरकारला एवढीच विनंती आहे, की ती नेहमी वेगवेगळ्या विकासाच्या प्रकल्पासाठी जशी शाश्वती हमी दिली जाते, कृपया तसं करू नका. ते महाराष्ट्राच्या ईस्टर्न भागातलं महत्वाचं असं जैववैविध्यतेनं समृद्ध असलेलं नैसर्गिक स्थळ आहे. त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. मुद्दा मला एवढाच होता, की हे गडचिरोलीचं बदलतं रूप महाराष्ट्राने समजून घ्यावं आणि मराठी तरुणांनी अधिकात अधिक विचार करावा आणि प्रत्येक घरामध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या ना हो, की ही जी महाराष्ट्राला लागलेली लॉटरी आहे ती कळू द्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं गडचिरोलीकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं कसं गरजेचं तेही समजू द्या. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, की दिवंगत श्री R.R. पाटलापासून ते राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वतःकडे का ठेवले. थांबूया आपण इथे. पुन्हा तीच विनंती आहे, हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. एवढंच तुम्ही फक्त ह्या पत्रकारितेला मदत करा. थांबूया.